नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. आज मस्तपैकी वातावरण एकदम असं कूल आहे. असं थंडगार वारा सुटलेला आहे. पाऊस झालेला आहे सकाळी आणि त्यामुळे आज खूपच असं गारवा निर्माण झालेला आहे वातावरणामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की शेतीच्या कामांची आता लगबग चालू झालेली आहे. तर हा परिसर बघू शकताय. तर आज मस्तपैकी भटकंतीसाठी आलो होतो. तर बघूया म्हटलं तुमच्यासाठी आज जो आपला ग्रामीण भाग आहे तो एक्सप्लोअर करूया म्हटलं. म्हणून जरा असं म्हटलं राना वनात फिरूया आणि त्या गोष्टींना एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, सगळ्यात मोठं जर या शेतीसाठी उपयुक्त जर कोण ठरत असेल तर तो असतो धनगर. कारण धनगर प्रत्येक वेळेला आपल्या मेंढरांना घेऊन प्रत्येकाच्या शेतामध्ये बसून तिथं ज्या बकऱ्यांचे विष्ठा असते त्याच्यापासून जो खत निर्माण होतो तो शेतीसाठी पोषक असा एक तिथे तयार होणारा पदार्थ असतो. तर असेच एक धनगरी मामा तिथं बसलेले आहेत दूरवर शेतामध्ये. तर तिकडेही मी तुम्हाला घेऊन जातो मित्रांनो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की शेतीशी निगडीत आणि ज्या आपण म्हणतो की शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे परंतु या शेतकरी राजाचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत मित्रांनो. कारण पावसावरती निर्भर असणारी शेती आणि या शेतीत राबणूक करणारा शेतकरी याचे दुःख कधीच लोकांना दिसत नाहीत. फक्त आपल्याला फळभाज्या, फुलं, फळं हे सर्व काही दिसतं, परंतु ह्याच्या मागचा त्याचा त्याग आणि त्याचे जे परिश्रम असतात हे आपल्याला दिसत नाहीत मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. फक्त आपला भारतच शेतीप्रधान देश आहे असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो. तर जगाचा पूर्ण पोशिंदा जर कोण असेल तर तो आहे शेतकरी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून सांगा की शेतकऱ्यांच्यासाठी आपण स्वतःहून किंवा आपल्या माध्यमातून आपण कित्येक शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे